5 लाखाचे 7 लाखाचे बगीचे 5,000 रुपयात विकले, 5,000 आले. त्या लेकराईसाठी कपडे घ्याव, किराणा आणं की काय करावं, ही खरोखर म्हणजे कसं आहे, आत्महत्या करू शकत नाही. सर्वसामान्यपणे जर आपण पाहिलं तर तहसील कार्यालयात लोकांची वेगवेगळ्या कामासाठी गर्दी असते, पण आज तहसील कार्यालयात प्रहारचं एक अभिनव आंदोलन चालू आहे. आंदोलन असं चालू आहे की बाहेर जर पाहिलं तर काँग्रेसचं चटणी भाकर चालू, पण ज्वारी महाग झाल्याच्याने यानं पोळी आणि बेसन लावलं. तर हे सारे प्रहारचे कार्यकर्ते या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर पोळी आणली आणि त्याच्यावर बेसन घेऊन या ठिकाणी अभिनव पद्धतीनं कायचा तितंबा चालू आहे त्याचा काय माहित बा, ते साऱ्या सारं शांत होऊन एकटक सारे सध्या खाऊन राहिले. आपण काही जणांची प्रतिक्रिया घेऊ की नेमका बा हा तितंबा कासाठी आहे. बच्चू भाऊ जर म्हणसाल तर बच्चू भाऊनं पुऱ्या महाराष्ट्रात सध्या त्याचे हक्क यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यासाठी आंदोलन चालू आहेत, आणि दुसऱ्या बाजूनं प्रहार कार्यकर्त्यांना आज तहसील कार्यालयातच जेवण करणं लावलं ना. तर सोबत यात नेतृत्व जर म्हणसाल तर सन्मान्य खरेदी विक्रीचे अध्यक्ष बंडूभाऊ ठाकरे हे बी स्वतः या ठिकाणी जातीने हजर आहेत. तर काही जणांच्या प्रतिक्रिया आपण घेऊ. तर माझ्यासोबत प्रहारचे तरुण कार्यकर्ते भूषणदादा गळेकर. भूषणदादा, काय सड लावला तितंबा करणं, घरी कोणी जेवण केलं, इथं काय करून आले? अरे बा, शेतकऱ्याची दिवाळी काळी होत आहे. अतिवृष्टीच्यानं सर्व पिकं सोयाबीन तूर सर्व पिकं हाताखाली आलेले आहे. त्याच्यानुसार समजा येणं अतिवृष्टीचे पैसे अजूनपर्यंत जमा केलेले नाहीये. त्याच्याने शेतकऱ्याची दिवाळी काळी झालेली आहे. कोणाच्याही तिथं अजूनपर्यंत काहीच नाही, किराणा नाही, काही नाही, काहीच नाही. त्यांनी अजूनपर्यंत साधे आपल्या इच्छा लोकप्रतिनिधीच्या प्रतिक्रियाही नाही आहे या विषयावर. त्यामुळे आम्ही हे तीव्र निषेध म्हणून काळी दिवाळीच्या माध्यमातून आम्ही हे करले. तर या वर्षी पिकाचे जर म्हणसाल तर वज्रच कांदा उचला ना बाप्पा जरा सांगतो. तर हे या ठिकाणी काय राजू चटणी कोण तर माय म्हणजे आले करून राहिलं. तर हे सारे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. सन्मान्य खरेदी विक्रीचे अध्यक्ष बंडूभाऊ ठाकरे आहेत. बंडूभाऊ, लय वाक्य चालू आहेत का या वर्षी? साहेब, परिस्थितीच ते आहे की एकरी 1 ते 1.5 क्विंटल सोयाबीन पिकत आहे. हा सोयाबीनचे भाव फक्त 3,500 रुपये आहे. शेतकऱ्यांना कोण्या हिशोबानं जगायचं आणि कसं काय करायचं हे म्हणजे समजायला मार्ग नाही आहे. आणि शासनाने पैसे देतो म्हणून प्रत्येकाची लक्ष आहे किंवा शासनाची काहीतरी आपल्याला मदत मिळेल, पण आजपर्यंत कोणती मदत मिळाली नाहीये. त्यासाठी आता बा हे परिस्थिती आमची अशी आहे की फक्त तुम्हाला जे दिवाळी दिसत आहे ते फक्त शहर विभागात दिसत आहे. खेडे विभागात तुम्ही कोणी किराणा दुकानावरही गेले तर तुम्ही तिथं पाहिल्यानंतर शेतकरी तसंच झालेला आहे, तर शेतमजुरी त्याच परिस्थितीमध्ये आहे. त्याच्यानं तुम्ही खेडे विभागात गेल्यानंतर तुम्हाला हेच आठवण की अरे बापरे, हे काय परिस्थिती झालेली आहे. आणि एवढा मोठा पाऊस झाला हे शासनाला माहित आहे, सगळ्या याला माहित असूनही कोणत्याच प्रकारे हे मदतीचा हे नाही आहे. गव्हर्नमेंटच्या एकूण मदत भेटून न राहिली त्याच्या निषेधार्थ अभिनव पद्धतीनं प्रहार कार्यकर्त्यानं तहसील कार्यालयात आणि या माणसा राहून फोन वाजून राहिला. उचला ना, कोणाचा आहे तर तो, नाही तर घरची बळीशील तर म्हणीन ना माझा फोन कोणी उचलला. तर माझ्यासोबत मनोज भाऊ, सांगा बरं नेमकं काय म्हणणं आहे यावेळेस? तर पूरे महाराष्ट्र भर हमारे बच्चे वो आंदोलन कर रहे हैं और सरकार ने इसमें दखल देने को बोला और गोर गरीबों का फायदा होने को ये बोलना चाहूंगा. बच्चू भाऊ पुऱ्या महाराष्ट्रात आंदोलन करतात. किशोर भाऊ आहेत, किशोर भाऊचा फोन 2-3 खेप वाजला, पण त्याला माहित होतं मी त्यावेळेस बोललो होतो म्हणून त्याने काही फोन उचलला. किशोर भाऊ, सांगा राजू, मी फिरतो ना पुऱ्या याच्यात वज्रच वाक्य चालत बरं कास्तकारायचे. हे कास्तकाराचे वाक्य म्हणजे केळी सर्वात प्रथम केळी गेली, त्याच्यानंतर संत्र्याचे हाल झाले, कपाशीला बोंड नाहीत. आणि एवढ्या म्हणजे ओला दुष्काळ जाहीर करायचं तर सोडा, त्याचा मदत म्हणून काही कास्तकाराला अजून मिळालेली नाही. दिवाळीच्या अगोदर मिळाली असती तर त्यांची दिवाळी साजरी झाली असती. पण आज जर खेड्यापाड्यातली परिस्थिती पाहिली तर खूप बिकट आहे. म्हणजे कास्तकारांना जगाव कसं हे त्यालाही समजत नाही आहे. त्यांच्या घरी मूलबाळ आहेत, त्यांनाही मुलांना शिक्षण आहे, हे आहे, पण कास्तकार शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करून बाकी सर्वांकडे लक्ष असं आहे असं वाटते मला. तर माझ्यासोबत एक असा माणूस आहे की यावर्षी एक सरपापूर, कारंजा, बैरम, करोड या भागात वज्जर कंडिशन झाली. बगीचे खाली घसरले आणि त्यातला एक शोषित आमचे मित्र आहेत. भाऊ, काय म्हणते वाक्य, काय झाले, नाची कंडिशन काय? हे ते वाक्य कास्तकाराचे खरोखर म्हणजे शब्दात बोलण्यासारखे नाहीये. 5 लाखाचे 7 लाखाचे बगीचे 5,000 रुपयात विकले, 5,000 आले. त्या लेकराईसाठी कपडे घ्याव, किराणा आणं की काय करावं, ही खरोखर म्हणजे कसं आहे, आत्महत्या करू शकत नाही. साहेब काय म्हणन,
ते आमका काय म्हणून टमका काय म्हणून काय आत्महत्या करू नाही शकत. फक्त काही खचवलं तर एवढं की बच्ची भाऊचं चालू आहे, कर्जमाफी चालू आहे, हमी भावासाठी चालू आहे, आमच्या संत्र्याचे हे वाक्य झाले. तुम्ही राव संत्र्याचं दादा म्हणजे काय ते तोडून फेकायच्याही म्हणजे असं इच्छा नाही होत की ते 5,000 7,000 बगीचे विकले की नाही, तर बगीच्यात नाही गेलो, तुला जे द्यायचे असेल ते फोन पे मारून दे, तुला भोकात जा घेऊन जाय, अशी परिस्थिती संत्र्याची झाली. बरं संत्र्याची झाली सोयाबीनची काय परिस्थिती आहे, कापसाची काय परिस्थिती आहे, बम झाड दिसून राहिलं, ह्या फोटो काढले बरे बापरे, आपली पराठी बनली जोरदार आहे, अंदरची पराठी पूर्ण त्या पाण्यानं एकही पातच झालं नाही, पात्याचं बोंड वाटत विषयच नाही. आणि खर्च काय, ते बियाण्याचा खर्च, खताचा खर्च, आणि कास्तकारानं एका 2-2 एकराच्या कास्तकारानं 18% जरी जीएसटीचा हिशोब लावता तर किती रुपये सरकारले दिले, आणि सरकार किती देऊन राहिलं, हो काय देऊन राहिलं. बरं त्याच्यातही माहित आहे काय, तुमची जाहिरातबाजी चालू आहे. याडोडेस आमच्या तिकडे मावस भावाचा फोन आला, काय म्हणे धीरज भल्ली मस्त दिवई असं म्हणे, ते पाहिली म्हणे जाहिरात का तुम्हाला इतके रुपये भेटून राहिले म्हणे नुकसानाचे, काय म्हणजे खरंच झालेच काय म्हणे एवढं नुकसान, म्हणजे तिकडे दिसून राहिलं त्याला का आम्हाला पैसे भेटले. आणि विचारा ना बाबा, तुम्हाला माहित आहे ना किती कास्तकाराला खरंच पैसे किती भेटले. दिवाळीत म्हटलं 90% कास्तकाराचा जो 100% कास्तकार आहे त्याच्या घरी दिवाळीचा किराणा आणायचीच सोय नाही आहे. ते पोट्टेसाठी कपडे गिपडे, ते दिवे फिवे ते तर नंतरचा विषय आहे, ते चमक दमकचा, पण किराणा भरायची सोय कास्तकाराची नाही आहे. कास्तकार टिकून आहे की नाही, फक्त लाजी खातर आत्महत्या करू शकत नाही. आणि बाकीचा तर विषय असा आहे कास्तकाराचा राजा हो, की 2 एकर विकू शकत नाही. पहिले आमच्या गावातलं वावर इकडे नाही ना, तर रातभरात सौदा होऊन जाय, पता नाही झालं कोणाला विचारा तुम्ही, पता नाही झाले त्या परतवाडावाल्याला माहिती होऊ देऊ आम्ही, रातोरातच सौदा करून घेऊ. आज परिस्थिती अशी आहे कास्तकाराची का तो विकू नाही शकून राहिला शर्मी खातीर, म्हणून कसं तरी टांगटीन करून राहिला. आणि ह्या सगळ्या गोष्टीले मारक काय, तुम्ही पिकून किती पिकवा हो, एकरी 8 क्विंटल सोयाबीन पिकवणारा कास्तकार माझ्याजवळ द्या किंवा त्याला विचारा, तो घाट्यात आहे. एकरी 8 क्विंटल सोयाबीन पिकल्यावर घाट्यात आहे. कोण आहे भाव राजा, 3200 रुपये 3300 रुपये 2800 पासून मार्केट खपून राहिलं, काय करत. धीरज भाऊ आहे, तर धीरज भाऊ तर एकदम बोलताना भावना व्यक्त झाले. मध्यंतरीच्या काळात धीरज भाऊचे 3-4 वेळा फॉलोईंग आले, पण मला त्याच्या इकडे जाणं झालं नाही. अक्षरशः त्याचा बगीचा पुरा वादळात चालला गेला, अशी या ठिकाणची भयावह कंडिशन आहे. तर आणखीन एक मित्र आहे, तर एक तरुण आहे, त्या तरुणाचं काय नेमकं म्हणणं आहे त्याच्या वाढवा हो पोळीजी बेसन द्या ना कार्यकर्त्याला. हा काय मित्रा, काय म्हणणं आहे सांग बरं जरासं. सगळ्या पिकाचं नुकसान जवळपास झालं आहे. संत्रा असो, सोयाबीन असो, तूर असो, कपाशी असो, सगळ्याचं नुकसान झालेलं आहे. जरी तालुक्यानं दुष्काळग्रस्त घोषित केला असून अजूनपर्यंत मदत जाहीर केलेली नाही आहे. दिवाळी दारात येऊन पडलेली आहे, ते दिवाळी दारात आली पण शेतकऱ्याच्या घरात ना आनंद आहे ना प्रकाश आहे. पूर्णतः परिस्थिती खराब आहे. आणि अशाच्यातच आता तुम्ही दुष्काळग्रस्त घोषित केलं हे ठीक आहे, पण लवकरात लवकर मदत शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावी, जेणेकरून दिवाळी शेतकऱ्याची चांगली होईल. आणि याकरिताच आम्ही आज प्रहार जनशक्ती पक्षातर्फे तहसील कार्यालय अचलपूर येथे चटणी भाकर आंदोलन केलेलं आहे. मदत जाहीर केली, पोरगी पसंत केली, पण साक्षीगंधाचा पत्ता नाही, अशी सध्या सरकारची गोठ होईल बसल्या. एक वयोवृद्ध कास्तकार, सारे तरुण आहेत सगळ्यात. काका तुमचं काय म्हणणं आहे बा, तुम्ही तर एकदम विचारतच बसले बापा. पहिला विचार तर हाच का मी 22 जानेवारीला ज्वारी पेरली, चमक खुद्रुक मध्ये शेत आहे माझं, बच्ची येऊन गेले होते. ज्वारी पाळली तर पाणी त्यावेळेस पासून तर शेवटी खुळेपर्यंत बाजारात तर ज्वारी गेली 1000 रुपये क्विंटल. काय भाव भेटला त्या ज्वारीले. आज 35 ते 40,000 रुपये मी बगीच्याला लावले. बगीच्यात तुम्ही आजही चालून पाहता संत्र खायला संत्र्याने पूर्ण संत्र खाली आले झाड. कापसाला लाल येऊन गेला पराठीवर. आता कापसाच्या मागं कोणी बहीण आहे, नातू आहे, पोरगी आहे, पोरगा आहे, कायच्या मत व्यवहार करा. पोरीला साडी कायच्या मजा घ्या, नातू म्हणते कपडे घ्या, कायच्या मजा गेला. काहीच इथं दिसूनच नाही आलं तर कायच्या मजा घ्या, काय करतात. या ठिकाणी भयानक परिस्थिती मी आज तुम्हाला दाखवली. भयानक परिस्थिती या ठिकाणी मी तुम्हाला दाखवली की हा दादा तर एकदम भावनाविरोध झाला. आमचे धीरज पाटील, मी ते उठून आलो की त्याची वास्तविक स्थिती मी स्वतः पाहिली.
काकानं सांगितलं की 1000 रुपयानं ज्वारी कोणी घ्यायला तयार नाही. हे सारे जे लोक आहेत हे प्रतिकात्मक स्वरूपात शेतकऱ्याच्या वतीनं यायचा नेताही सध्या आंदोलन करून राहिला महाराष्ट्रभर आणि यायचं हे तिथं आणि वस्तुस्थिती आहे. मी काल मार्केटात गेलो, फक्त जे नोकरीवाले आहेत भाऊ तेच त्याच्या लेकराले बायकोले घेऊन येऊन राहिले. कास्तकार मध्ये 2 दिवस झाले एकही मार्केटात दिसून राहिला. जोही कोणता कास्तकार असेल काय सांगा, संतोष भाऊ आहेत, फक्त त्याचं नावच संतोष आहे पण त्याच्या चेहऱ्यावर साऱ्या जमान्याचा नैराश्य. संतोष भाऊ काय म्हणणं आहे तुमचं नेमकं? निवडणुकीपूर्वी जेव्हा शासनानं का बा कर्जमाफी करू, पण आता विषय कसा झाला का बोलले तसा झाले त्याचे वंदावी पावले. आम्ही बोलतो पण करत नाही. हे आजच्या सरकारची अशी परिस्थिती झाली आहे आणि ही परिस्थिती आज शेतकऱ्याच्या मागे येऊन पडली. कारण शेतकऱ्यावर कर्जाचा जो डोंगर आहे तो अफाट झाला आहे. आम्ही शब्द दिले की आम्ही निवडणुकीतून निवडून आलो की आम्ही तुमचं कर्ज माफ करू. आतापर्यंत कर्ज माफ करणं चालूच आहे. तर सांगा आता या शेतकऱ्यांना आत्महत्या करावं, जगाव की मराव हा एक विषय आला. आता दिवाळीच्या पावन सणावर कर्जमाफी करायला पाहिजे, शेतकऱ्याला काहीतरी द्यायला पाहिजे, पण आम्ही फक्त बोलतो करत नाही. आणि या शेतकऱ्याचा या ठिकाणी आम्ही भाकर भाजी म्हणून बेसन पोळी खाऊन आम्ही त्यांचा निषेध करतो. एवढंच मला बोलायचं आहे. तर तालुक्यातले जास्तीत जास्त तरुण वर्ग आज तहसील कार्यालय अचलपुरात येऊन त्यानं त्याच्या मनातले दुःख दाखवलं आणि वस्तुस्थिती आहे. म्हणजे मोठात मोठा कास्तकार ज्याच्यावर 20 एकर जमीन आहे ना त्याचे वाक्यात आणि 2 एकरावाल्याचे वाक्यात फक्त सध्या श्रीमंत जो आहे ज्याच्या घरी महिन्याचा पगार ज्याच्या अकाउंटला जमा होते त्याचीच फक्त दिवाळी आहे आणि बाकीच्याच निघालं हे सारं दिवाळा आहे. हे कास्तकाराची कंडिशन मी तुम्हाला यानं प्रतिकात्मक स्वरूपातून दाखवलीशील, पण वस्तुस्थिती याच्यापेक्षा भयानक आहे की लोकांच्या घरी आज दिवाळीचे कपडे घ्यायला सोडा, दिवाळीची पंथी टाक्यासाठी तेलाले बी पैसे नाही. सरकारनं ज्या पद्धतीनं अतिवृष्टी दाखल म्हणजे घोषित केली त्याचे पैसे जर दिले असते तर कमीत कमी दुधाची भूक ताकावर तरी मिटली असती. बातमी जशी तशी आपलं चॅनल गावरान 90 वर.